आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। शरद पवार हे चाणक्य आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली होती। एकनाथ शिंदेंनी योग्य संदेश दिला। एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरात मुख्यमंत्री पद पाडून घेणार का हे पाहावं लागेल असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। शरद पवार हे सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात, पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली। त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे। आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेता येत का, हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये, असं मी त्या ठिकाणी मानतो। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी हा अजूनही सापडला नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। आरोपीला मुद्दाम लपवलं जातंय की आरोपीला काही झालंय असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय एका वर्षापासून आरोपी सापडत नाही आणि हे सरकारचं अपयश असल्याची टीका शशिकांत शिंदेंनी केली आहे। सुव्यवस्था ही फक्त कागदावर राहिलेली आहे। मोकाट गुन्हेगारांना अभय मिळतंय, मोकाट दादागिरी होते। आज तुम्हाला सांगतो, आज या असलेला संतोष देशमुखचा गुन्हा झाला, तुम्हाला आरोपी मिळू शकत नाही। संतोष देशमुखच्या गुन्हेगारामधला एक आरोपी अद्यापही या राज्यातल्या 1 वर्ष अजूनही तुम्हाला भेटला नाही। म्हणजे किती तुमचा सरकारचा अपयश आहे का, त्याला मुद्दाम त्या ठिकाणी लपवलं जातं का, त्याचा काय कमी जास्त झालं, याचं उत्तर आम्हाला सभागृहामध्ये द्या ना। एखादा आरोपी अद्यापही सरकारला भेटत नसे गृह खात्याला, तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे। आणि आता बातमी पुण्यातनं। पुण्यामध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात झाली आहे। काल पहिल्याच दिवशी भाजपकडून 800 जणांच्या मुलाखती झाल्यात। दरम्यान पुण्यात भाजपकडून जवळपास 3000 इच्छुकांचे अर्ज आले। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत आहे। दरम्यान गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला तो भेट देणार आहे। मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना या ठिकाणी होणार नाहीये। प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करून मेस्सी वानखेडे स्टेडियममधून निघणार आहे। तर मेस्सीच्या स्वागतासाठी बांद्रा सी लिंकवर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। सी लिंकवर मेस्सीचे LED बॅनर लागलेत। आणि आता एक राजकीय बातमी। आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं वक्तव्य क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय। जनतेचं कल्याण आणि राज्याला पुढे नेणं हेच आमचं ध्येय असल्याचंही माणिकराव कोकाटे म्हणाले। मी हे बघा, आमच्या राजकीय पक्षांसोबत आमच्या निवडणुका होत राहतील, परंतु आमचं ध्येय एक आहे, युती सरकारचं ध्येय एक आहे की सामान्य लोकांचं कल्याण। त्यामुळे आम्ही एकत्रितपणे सामान्य लोकांचं कल्याण करणार आहोत। त्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये शंका येण्याचं काही